की हा दुष्ट कंस या नन्ह्याच्या बाळकाला आणायला सांगतोय। अक्रूरजींनी सांगितलं, कंस महाराज मी जाणार नाही आणायला। कंस म्हणला, हे बघ अक्रूर, तू जर नाही गेला तर तुला मृत्यूदंड देईल। अक्रूरजींनी विचार केला, या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा देवाचं दर्शन घेऊन मेलेलं चांगलं। रथ जुंपला आणि वृंदावनाला रथ पोहोचला अक्रूरजींचा। माझे भगवान परमात्मा बाल गोपाल खेळत होते। खेळत असताना माझ्या कृष्णाने पाहिलं, कोण आलाय? रथ आलाय मथुरेवरनं अक्रूरजींचा। कृष्णाने पाहता क्षणीच रथ थांबला। माझे बलराम भैया कृष्ण अक्रूरजींच्या गळ्यात पडून हसले, वा वा, काका आले, काका आले, काका आले, काका आले। जसं लहान मुलाला पाहुणे घरी आले की आनंद होतो ना, चाचा आ गए, चाचा आ गए, काका आले। अक्रूरजींच्या डोळ्यात पाणी पाहिलं कृष्णाने आणि सांगितलं, काका तुम्ही रडताय? अरे कृष्णा, तुमचा काका नाही, इथे तर काळ होऊन आलोय। कारण कुणी मला पाठवले घ्यायला? कंसाने। कृष्णाने पाहिलं, काका बिलकुल रडू नका। हा राहिला प्रश्न, कंसाने तुम्हाला पाठवले ना, हे फक्त मलाच माहिती आहे, इतरांना कुणाला सांगू नका। अरे मग सांगू तरी काय? तर कृष्णाने अक्रूरजीला सांगितलं, चाचा जी, अगर मेरे नंद बाबा और मेरी यशोदा माँ पूछे ना तो बोलना मथुरा में मेला है, यात्रा है और 2 दिन के लिए बच्चों को ले जाऊंगा। मथुरेला उत्सव आहे, यात्रा आहे, उरूस आहे, 2 दिवसासाठी घेऊन जाणार आहे। आणि महाराज अक्रूरजी नंदवाड्यात गेले। रामराम श्यामश्याम झाला आणि रामराम श्यामश्याम झाल्यानंतर नंदबाबाने विचारलं, अक्रूरजी कैसे आना हुआ? अक्रूरजी ने सांगितलं, नंदराज बस मथुरा से आया हूँ, मथुरा में मेला है, बच्चों को ले जाने आ रहा हूँ, बस कल जाऊंगा, परसों लौट के आऊंगा। ही बातमी यशोदा मैयाला कळाली। यशोदा म्हणाली, कोण आलाय तो अक्रूर आणि म्हणतोय माझ्या कृष्णाला आणि बलरामाला घेऊन जायला आलोय ना? माझे मुलं 1 मिनिट सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाहीत, मी नाही पाठवणार माझ्या कृष्णाला। आणि कन्हैया माझ्या यशोदा मैयाकडे गेले, अगं आई काय झालं, का टेन्शन घेती? अरे कृष्णा बघ ना, तो अक्रूर आलाय आणि तो म्हणतोय मी कृष्ण आणि बलरामाला घेऊन जायला आलोय, मी तुला पाठवणार नाही। आणि ठीक आहे, तू माझ्याशिवाय राहू शकतोस? अरे जब से तू पैदा हुआ मैं तेरे बिना एक पल भी नहीं जी सकी। अरे तू माझ्यापासून 1 सेकंद सुद्धा वेगळा झाला नाहीस आणि तू म्हणतोय की मी जाणार आहे? माँ रोना नहीं, मैं तुझे बार बार समझा रहा हूँ, मैं हमेशा के लिए थोड़ा जा रहा हूँ, कल जाऊंगा और परसों लौट के आऊंगा। मैया बोली ना, आईचं मुलावर किती प्रेम असताना दादा या कथेतनं ऐकायला मिळेल। आई 1 मिनिट सुद्धा आपल्या मुलाला विसमत नाही। 1 मिनिट अख्ख्या घरात जरी 10x10च्या रूममध्ये जर मुलगा एखाद्या कॉट खाली गेला ना, तर ती सैरा वैरा धावते, कुठे माझं बाळ? आणि हे तर 2 दिवस सोडून जायचं म्हणतोय ना, मी नाही पाठवणार। आणि महाराज कसं बस नंद बाबाला तयार केलं। नंद बाबा बोलले, ठीक आहे जा, लेकिन यशोदा से पूछ। माझे कृष्ण आणि बलराम आईकडे गेले। यशोदा, मैया जाने देना मैया, बस कल जाऊंगा, परसों लौट के आऊंगा। मैया बोली ना, बिल्कुल नहीं, नहीं जाने दूंगा। आणि त्या दिवशीचा प्रसंग आहे महाराज, जो कृष्ण परमात्मा माझ्या यशोदा मैयाच्या पोटी झोपत होता ना, तिच्या मांडीवर झोपत होता ना, तो आज तिच्याजवळ झोपला नाही रात्री का? तर माझी यशोदा मैया रात्रभर ढसा रडेल, मी माझ्या आईशिवाय राहू शकत नाही म्हणून तो नंद बाबाकडे झोपला। ही बातमी अख्ख्या ब्रजभूमीमध्ये कळाली की कृष्ण परमात्मा उद्या जाणार आहे, उद्या जाणार आहे। या गोपिका सैरा वैरा धावत आल्या, ए गोपी, अगं तुला कळालं का, तो कृष्ण उद्या जाणार आहे म्हणे आपल्याला सोडून। ए गोपी म्हणते, तो कसा जाते ते मी पाहते, तो कसा जाते ना मी पाहते। अरे जर त्याला जायचंच होतं तर त्याने आमच्यावर प्रेम का केलं? आणि गोपी महाराज रात्र झोपले नाहीत। यशोदा मैया रात्रभर रडते। शेवटी कन्हैया यशोदेच्या जवळ गेले। सकाळी सकाळी, आई आज तुझ्या हाताने मला माखन मिश्री खायची ग। लाला
जायचं म्हणतोय बाळा. आई मी जाणार, 2 दिवसासाठी जाणार, जाऊ दे मला. अरे कृष्णा तुझी आई आहे, नाही मी तुझ्या वाचून राहू शकत. एक पल बी. महाराज आई मुलावर किती प्रेम करते. आई काय मागते माहिती मुलांकडे? आई कधी म्हणत नाही राजा माझ्यासाठी गाडी घे, माझ्यासाठी बंगला बांध, माझ्यासाठी घोडी घे. आई जगातल्या आईची एकच अपेक्षा आहे. आई म्हणते राजा जगात तू पहिला श्वास माझ्या मांडीवर घेतलास रे. ए पिल्या, तू जगात जेव्हा जन्माला आलास ना तर पहिला श्वास तू माझ्या मांडीवर घेतला रे माझ्या राजा. आणि माझी शेवटची इच्छा आहे की माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जाऊ दे. आणि तू मला सोडून चाललास. आज आमची आई पण तीच म्हणते मला नको रे बंगला तुझ्याकडनं, मला नको रे गाडी. माझी एकच इच्छा आहे मी शेवटचे डोळे तुझ्या मांडीवर मिटावे, मला शेवटचं पाणी तुझ्या हाताने पियावं. पण आम्ही एवढे दुर्दैवी, आम्ही एवढे अभागी. आमची आई कुठल्या तरी खेडे गावात आहे आणि आम्ही पुण्यासारख्या शहरात आहे. अरे आम्हाला फोन जरी आला ना की आमची आई आजारी पडली तर आम्ही उत्तर देतो आम्हाला सुट्टी नाही म्हणून. आई कधी म्हणत नाही राजा मला गाडी दे. आई म्हणते फक्त शेवटचा श्वास मला तुझ्या मांडीवर घ्यायचा आहे. म्हणून तोच मुलगा भाग्यवान आहे ज्याच्या आईचा प्राण त्याच्या मांडीवर जातो. आईला दुसरी अपेक्षा काही नाही. यशोदा म्हणते अरे कृष्णा तू चाललाय, अरे मी तुझ्या वाचून 1 मिनिट पण राहू शकत नाहीये, याचा विचार कर. महाराज अक्रूरजीने हे वातावरण पाहिलं. अक्रूरजी मनातल्या मनात स्वतःला पापी चांडाळ नको नको ते अपराधी मानून घ्यायला लागलेत. आणि जेव्हा अक्रूरजीने रथ जुंपला, यशोदेचे हे हाल पाहिलेत. ब्रजगोपिया सर्व रथासमोर आडव्या झाल्यात. हे गोपीने रथाचे घोड्याचे लगाम धरले आणि सांगितले अक्रूरा, अरे तुझं नाव अक्रूर कोणी ठेवलं रे चांडाळा? तुझं नाव अक्रूर आहे पण तू कर्म फार क्रूर करतोय. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले? हा रथ का शृंगार करून आणलायस? माझ्या कन्हैयाने पाहिलं ज्या गोपी माझ्यावर नितांत प्रेम करतायत त्या गोपींच्या डोळ्यातले अश्रू माझ्या कृष्णाला पावले नाही. माझ्या कृष्णाने सांगितलं काकाला अक्रूरजीला, अक्रूरजी माझी आई रडली मी सहन केलं, माझे नंद बाबा रडले सहन केली, पण ही माझी जनता माझ्यावर नितांत प्रेम करते ना, मी यांच्या डोळ्यात पाणी पाहू शकत नाही. काका हा रथ आहे ना लवकर इथून हलवा. भगवान श्रीकृष्ण अक्रूरजीला म्हणतायत वेगी हकी रथासी न पहावे या गोपिकाच्या शोकाशी मजसी. या गोपिया रडतात ना, यांचं शोक दुःख मला पाहवत नाही, रथ लवकर हाकवा. आणि माझ्या अक्रूरजीने जड अंतःकरण केलं. गोपिया रथाच्या पुढे आडव्या झाल्यात. ए जायचं ना तुला, आमच्या अंगावरनं रथ घालून जा. काही खळाबं करेना, रथ गेला निघून आणि सर्व गोपिका अस्ताव्यस्त पडल्यात. महाराज इंगोले बाबा, आजही वृंदावनमध्ये तुम्ही आलात तर यमुनेचं वृंदावनचं पाणी खारं आहे. यमुनेचं वृंदावन जर सोडलं तर सगळीकडे पाणी गोड आहे, पण वृंदावनमध्येच खारं आहे. तर माझ्या गोपी रडल्यात आणि तर रडलेलं पूर्ण पाणी, कारण डोळ्यातले अश्रू कसे असतात, खारे असतात. म्हणून दादा एक वाक्य सांगेल, एकदा तरी देवासाठी रडा. तुम्ही नातेवाईकासाठी रडताना तुमच्या डोळ्यातल्या अश्रूची किंमत त्यांना नाहीये. कारण काही जण म्हणतात काय पाणी गाळायला का रडतेस मुळमुळू? तू रडतेस ना, तुझ्या रडण्याचं किंमत नातेवाईकांना नाही. कारण ये आंखों की एक गजब परेशानी है, खुशी और गम की निशानी है, समझने वाले को अनमोल है, ना समझने वालों को केवल पानी है. ये आंखों की एक गजब परेशानी है, खुशी और गम की निशानी है, समझने वाले को तो अनमोल है. आपके निकले हुए आंख के आंसू ये समझने वाले को तो अनमोल है, ना समझने वालों को केवल पानी है. तो आपकी आंखों आश अनमोल है. अगर कोई दुनिया का कहे जिससे आप प्यार करते, अगर वो कहे कि क्या पानी है, तो गलती बहुत बड़ी की आपने उससे प्यार करके. ये तो अनमोल है, ये वैसे नहीं आते हैं. जब यहाँ ठेच लग जाती है, यहाँ चोट लग जाती है, तभी तो आँख में आंसू आते हैं. इसलिए आँख का पाणी पाणी नाही, ये तो अनमोल है. आणि रथ निघून गेला आणि गेल्यानंतर अक्रूरजी स्वतःला पश्चाताप करायला लागलेत. विश्राम घाटावर रथ थांबला. कृष्ण बलरामाने
नदीत आंघोळ केली. म्हणून आजही तिथं विश्राम घाट नावाचा घाट आहे मथुरेला, जिथे आपण स्नान केलं होतं ते विश्राम घाट. स्नान झालं आणि स्नान झाल्यानंतर अक्रूरजीने पाहिलं तर आत हरी बाहेर हरी. अक्रूरजींच्या लक्षात आलं आपण त्याला मारू शकत नाही आणि कंसाने इकडे कृष्ण भगवंताला मारायची तयारी केली. इकडे बाहेरून गोपाळ आणलेत. कंस सिंहासनावर बसला. मलयापीड 2 नावाचे मदमस्त हत्ती होते. चानूर आणि मुष्टिक नावाचे 2 मल्ल होते. दोघालाही माझ्या भगवंताने मारलं. कंस महाराज सिंहासनावर बसले होते. भगवान धावत धावत गेले. कंसाचा मुकुट फेकला, केस धरले, खाली ओढले, छातीवर बसले आणि एक बुक्का मारला. बोल कंस मर्दन भगवान की जय. कोण मारला? कंस मेला. कंस मेला. कंस मेल्याच्या नंतर कंसाच्या 2 बायका होत्या. एकीचं नाव वास्ती आणि दुसरीचं नाव प्राप्ती. दोघी रडायला लागले. आता नवरा मेल्यावर बायको रडणं साहजिक आहे. तेवढ्यात माझे कन्हैया त्यांच्या स्वरात स्वर मिक्स करून मम्मी मामी मामा गयो, कारण कंस मामा आहे ना, आणि मामी मामा गयो. आता मारला कोणी? भाच्यानीच. हां, पण बऱ्याच भाच्यानी मामी मारलीत. हां, मम्मी मामी मामा गयो. आणि मग त्या दोघी आस्ती आणि प्राप्ती, कंसाच्या सासऱ्याचं नाव श्रीमान जरासंध, आस्ती आणि प्राप्तीच्या वडिलाचं नाव जरासंध, त्यात आपल्या वडिलाकडे गेल्या. त्यांनी डिटेल दिली की आमच्याच भाच्याने आम्हाला विधवा केलं. जरासंधाला राग आला. त्यांनी मथुरेवर 17 बार स्वारी केली आणि तरी माझे भगवान मारत नाही. सगळ्यांना मारलं. शेवटी 18व्या वेळा गो ब्राह्मण हिताय जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. आणि मग माझ्या भगवंताने 18व्या वेळेला रणभूमी सोडून पळून गेले द्वारकेला, म्हणून त्यांचं नाव फोडलं. बोल रणछोड भगवान की जय. एक आपल्या जागेवर जर एखादा असता आणि रणभूमी सोडून गेला असतात, लोक म्हणले असते भित्रा आहे, पळून गेला. पण मोठ्याच्या किरीच मोठ्या आहेत आणि भगवान पळून गेल्यामुळे त्यांचं नाव पडलं रणछोड भगवान की जय. आणि मथुरेवर द्वारकेत भगवान राहायला गेलेत आणि भगवंताचे मोठे भाऊ होते, त्यांचं नाव श्रीमान बलराम दादा. बलराम दादा लग्नाचे योग्य झाले. आता लग्नाची तयारी केली पाहिजे ना. भगवान बलराम दादाचं लग्न रेवत नावाच्या राजाची रेवती सोबत लग्न झालं. रेवत नावाच्या राजाची मुलगी रेवती सोबत भगवान बलरामाचं लग्न झालं. आता लग्न आहे भगवान श्रीकृष्णाचं. श्रीकृष्णाचं रुक्मिणी आई साहेबासोबत विदर्भ नरेश महाराज भीष्मकाची सर्वात छोटी कन्या रुक्मिणीसोबत भगवान श्रीकृष्णाचं लग्न झालं आणि अशा पद्धतीने कथा संपली. लग्न लागलं. माझी जिम्मेदारी होती लग्न लावायचं. पण काही म्हणत असतील माया आम्ही रांगोळ्या काढल्यात, मेहंदी काढली, चांगल्या साड्या घातल्यात, तुम्ही चांगले कपडे घातले, आम्हाला लग्नात डान्स करायचा होता आणि तुम्ही तर लग्न लावून मोकळे झाले. कारण लग्न आळंदीत लागलं आहे. आळंदीत लग्न 5 मिनिटात लागतं. आळंदीत एवढे कार्यालय आहेत, एवढे कार्यालय आहेत की आळंदीत फक्त बायकोच आणायची गरज आहे. रडणारे सुद्धा आळंदीत आहेत मुलगी वाटी लावताना. हा काहीच आणायची गरज नाही, काहीच आणायचं नाही. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आळंदीत किती कार्यालय आहेत. हां, आमच्या एका मित्राचं कार्यालय आहे. त्यांनी माझ्यासमोर गुरुमाऊली म्हणून त्यांनी माझ्यासमोर एक आला लग्न नवरदेवाचा फोन. नवरदेव मला आम्हाला लग्न करायचं आहे आणि आमचं असं आहे, हा मला फक्त पोरगी घेऊन ये, बाकी सगळं मी करतो, कन्यादानसुद्धा मी करतो, तू फक्त ये. आणि एवढं पॅकेज आहे. पॅकेज इम्पॉर्टंट आहे आळंदीत. बस बाकी तू काही आणि आण नको आणू. हां, तर लग्न झालं. राजा परीक्षितजी म्हणले महाराज थोडं भगवान श्रीकृष्णाचा विवाह विस्तारपूर्वक सांगा. आणि तो 5 मिनिटात सांगू आणि आपल्या ठरलेल्या 11:45च्या वेळेला कार्यक्रम संपेल. शॉर्टकटमध्ये सांगतो तरी पण. भगवान श्रीकृष्णाचं लग्न महाराष्ट्र राज्यात अनेक प्रांत आहेत बरोबर. पश्चिम महाराष्ट्र वेगळा, पूर्व महाराष्ट्र वेगळा, मराठवाडा वेगळा, खानदेश वेगळा आणि विदर्भ वेगळा. इथं विदर्भातलं कोण कोण आहे? 1 2 तुम्ही विदर्भातच येत आहे का? बाँड्रीवर आहेत तुम्ही? विदर्भातले आहेत, बऱ्यापैकी आहेत. आणि बाकीचे आपले सगळे पश्चिम महाराष्ट्रातले, पुणे जिल्ह्यातले. तर विदर्भ नरेश महाराज भीष्मक, अमरावती जिल्हा, तालुका कौंडण्यपूर. कौंडण्यपूरचे भीष्मक महाराज, त्यांची सर्वात छोटी कन्या रुक्मिणीशी भगवंताचा विवाह झाला. रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्मी असे मुलं आणि सगळ्यात छोटी मुलगी रुक्मिणी. रुक्मिणी उपवर झाली. पण उपवर झाल्यानंतर त्या रुक्मिणीचं वैशिष्ट्य असं आहे, ती जन्माला आल्यापासून ती भगवंतावर नितांत प्रेम करत होती. काय करत होती? नितांत भगवंतावर प्रेम करत होती. आणि प्रेम करत असताना पण ऐका,
भगवंताला तिने पाहिलं नाही। दुनिया का गजब का प्यार है, देखा तो नहीं, बस उसका नाम कानों से सुना, त्याचे गुणगान ऐकलेत। तो कसा आहे, सावळी परब्रह्म आवडे या जीवा, तो रूपडे हे ऐकलं आणि प्रेम जडलं। आपण चमडी पाहून प्रेम करतोय, हे जे गोरी काळी चमडी पाहून जे प्रेम करतात ना, यांचं प्रेम फारसं टिकत नसतं। अंतरंग पाहून प्रेम करावं, आणि ते रुक्मिणीने केलं। पाहिलं नाही देवाला, पण प्रेम जडलं। लग्नाला उपवर झाली, रुक्मबाहूचा मित्र शिशुपाल, रुक्मिणी स्वयंवराच्या पद्धतीने त्याला सांगितलं तू वरात घेऊन ये, माझी बहीण तुझ्या गळ्यात माळ टाकेल। रुक्मिणी चिंतेत पडली, मी तर प्रेम भगवंतावर केलं, कृष्णावर केला, आणि माझा भाऊ सांगतो हिच्या गळ्यात माळ टाक। आणि मग श्रेष्ठ अलंकारी रुक्मिणी म्हणते, जर शिशुपाल नवरा असेल तर न वरी मी, शिशुपाल नवरा न वरी मी, श्रीकृष्ण नवरा वरी मी। मराठी भाषा, श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी त्याला वरेल, आणि शिशुपाल नवरा असेल तर न वरी मी त्याला वरणार नाही। आणि मग शिशुपाल लग्नाच्या तयारीने आला, पण रुक्मिणीने खाणं पिणं सोडून दिलं। एक वाक्य सांगू का, जर आपलं तरुण पोरग सारखं सारखं आरशासमोर उभं राहत असेल, आपली पोरगी सारखं सारखं कंगवा घेऊन जर मेकअपच्या तिथं जात असेल, तर समजावं हे उमेदवारीला निश्चित झालेत, त्यांचं लवकर उरकलं पाहिजे। त्यांनी हा इशारा दिलाय तुम्हाला मला। आणि माझी एक दुसरी विनंती माझ्या ताईला, की ताई चुकूनही मनाने लग्न करू नको, चुकूनही लव्ह मॅरेज करू नको। त्याचं कारण आहे, तुझा बाप गरीब आहे, जरी गरीब असला ना तरी अख्ख्या गावात अख्ख्या कॉलनीत त्याची मान ताईट आहे। त्याला भले एका टायमाचं खायला नसू दे, अख्ख्या कॉलनीत तुझा बाप वरमान करून चालतो, पण तुझ्या एका सेकंदाच्या चुकीच्या निर्णयामुळे तुझ्या बापाला खाली मान घालण्याची वेळ तू आणू नकोस, ही माझी कळकळीची विनंती आहे। कारण तुझा बाप तुझी आई तुझं कधीच वाटोळं करणार नाही, ते तुझ्यासाठी चांगलं शोधतायत, मनाने शहाणपणा करू नको। आणि ज्यांनी लव्ह मॅरेज केलेत ना, 70-80% फेल आहेत, 80%। म्हणून या कथेतला संदेश समज माझा, अरे ज्यांनी तुला जन्माला यायच्या अगोदर तुझ्यावर ज्यांनी प्रेम केलंय, त्यांचा जरा चेहरा आठव। काल परवा तुला मिस कॉल दिला, आणि काल परवा तुझी कॉलेजला भेट झाली, आणि तू डायरेक्ट आईबापाचा न विचार करता त्याच्यासोबत निघून जायला निघालीस, जरा लाज वाटू दे तुला। ज्यांनी लहानाचं मोठं केलं, तळ हाताचा पाळणा केला, त्यांचा 1 मिनिट विचार कर। माझी विनंती माझ्या ताईला, निर्णय बदल, वेळ गेलेली नाही। तुझ्या आईबापाला तुझ्यामुळे अख्ख्या गावात कॉलनीत खाली मान घालायची वेळ येईल, असं आयुष्यात परत कधी वागू नको। नाही तुला तुझ्या आईबापाला सुख देता आलं ना तर नको देऊ सुख, पण किमान असं वागून तरी त्यांना दुःख देऊ नको, माझी विनंती आहे। आणि माझ्या रुक्मिणीने भगवंतावर प्रेम केलं, खायला मागे ना, प्यायला मागे ना। उदास झाली रुक्मिणीची भाऊजे, रुक्मबाहूची पत्नी, विचारलं वंश, कारण नंदला काय म्हणतात, वंश पुणेरी शुद्ध शब्द आहे, वंश तुम्ही टेन्शनमध्ये आहेत, अहो तुमचं स्वयंवर जवळ आलं। आणि मग तिने आपल्या वहिनीजवळ मन मोकळं केलं, वहिनी एक वाक्य सांगू का, अहो जो मला वरायला येतं ना, मी त्याला कधी पाहिलंच नाही, पण मी माझ्या भगवंतावर कृष्णावर प्रेम केलं। ती म्हणाली तुमचं प्रेम आहे कुणावर, हो मग त्याला एखादा मिस कॉल करा ना। तर रुक्मिणी म्हणाली माझ्याकडे मोबाईल नंबर नाही आहे। मग अरे जरी मोबाईलचा जमाना असेल तरी पोस्ट ऑफिस शिल्लक आहेत, एखादं पत्र पाठव। आणि मग रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलं महाराज, आणि तेच नाही, त्याचं नाव आहे कात्यायनी व्रत। कात्यायनी महामाये महायोगिनी धीश्वरी हा त्याचा मंत्र आहे, अर्धाच म्हणला, पूर्ण मंत्र आहे। तर या मंत्राचं अनुष्ठान केल्यानंतर मुलीला उपवर झाल्यानंतर योग्य वर तो मिळतो, योग्यतेप्रमाणे उपवर झाल्यानंतर योग्य तो वर मिळतो। आणि योग्यतेप्रमाणे ही अंडरलाईन विसरू नका, नाहीतर बसल्या बसल्या तुम्ही म्हणत असाल सलमान खान, त्याचं होणार नाही, त्याचं होणारच नाही, शाप आहे त्याला माझा, तो तसाच आहे। आणखी एक दुसरा आहे, त्याला मी देत नाही, नाव घेत नाही स्टेजवर, त्याचं होणारच नाही यांचे लग्न। म्हणून योग्यतेप्रमाणे उपवर तुम्हाला मिळेल, म्हणून ते कात्यायनी स्तोत्र आहे, पाठ आहे त्याचा।
आणि मग कात्यायनीचं अनुष्ठान केलं रुक्मिणी मातेनं आणि 7 श्लोकाचं पत्र लिहिलं ज्याच्यावर प्रेम करते त्याला. त्या श्लोकाच्या पत्राचं नाव आहे प्रेमपत्र रुक्मिणी स्वयंवर. त्याचं पहिलं वाक्य आहे, क्षमा मागतो माझ्या ताईला, क्षमा मागतो माझ्या दादाला. जगातलं पहिलं प्रेमपत्र जर कोणी लिहिलं असेल तर ते रुक्मिणीने लिहिलं. इस दुनिया का फर्स्ट लव लेटर अगर किसी ने लिखा हो तो जगत जननी माँ रुक्मिणी ने लिखा है. लेकिन याद रखना उस लव लेटर का मैटर थोड़ा अलग है. लव लेटर का मैटर थोड़ा अलग है. उसमें आई मिस यू आई लव यू नहीं लिखा था, उसमें लिखा था श्रुत्वा गुणान त्रिभुवन सुंदर. श्लोक है श्रुत्वा गुणान त्रिभुवन सुंदर. रुक्मिणी आयसामध्ये कृष्णा मी तुला पाहिलं नाही पण तुझ्यावर प्रेम केलं. मग कसं तर साधू संतांच्या मुखातनं मी तुझं गुणगान ऐकलं. श्रुत्वा म्हणजे श्रवण करणे. आणि काय ऐकलं गुणगान तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू जाण. तू कसा आहे ऐश्वर्य संपन्न आहे. रूप अरे महाराज मदनाचा पुतळा आहे. रवी शशी कळा लोपलिया हे मी ऐकलंय आणि म्हणून तुझ्यावर काय केलंय प्रेम केलंय. पण माझं लग्न असं जमलंय. जर तू मला घ्यायला आला तर बरं होईल, नाही तर एखाद्या शेरची वाघाची शिकार एखाद्या लांडगा कोल्हाच घेऊन जाईल. डिटेल पत्र लिहिलं. पत्र द्वारकेला सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे गेलं. सुदेव नावाचा ब्राह्मण घेऊन पत्र द्वारकेला पोहोचला. आणि इकडं रुक्मिणीच्या लग्नाची वेळ जवळ आली. शिशुपालाने Z+ सुरक्षा आणली. कारण शिशुपालाला माहिती होतं हल्लीच्या पोरीचं काही खरं नाही, लग्नाच्या मंडपातून सुद्धा पळून जातात. म्हणून Z+ सुरक्षा. हा हे खरं आहे, रिअल आहे. मी विनोद म्हणून नाही सांगत. मला सांगा लग्न जमल्यानंतर लग्न मुलीकडे जर असेल तर मुलाकडचे किती जातात? कमीत कमी 1500. आणि ती येताना तुम्ही येताना एकटंच आले का नाही? मग शेरणी येत तुम्ही आणि तुम्हाला घ्यायला एवढी सिक्युरिटी घेऊन आलाय. हा हे रिअल आहे. याचे रिझन आहेत. माझ्याकडं वेळ खूप कमी हो. चला मी पुढे सांगतो. पुढे म्हणजे मिलेंगे और किसी मोड पे. आणि मग सुदेव नावाच्या हातात ब्राह्मणाकडे पत्र गेलं. पत्र द्वारकेला पोहोचलं. इकडं लग्नाची तयारी झाली. आणि विदर्भातला गुण असा आहे की कुलधर्म कुलाचार आजही काही भागात असं आहे. मुलीचं लग्न जमलं तर गावाकडे सुवासनी वगैरे जीव घालायची पद्धत आहे. गावातले जे दैवत असतात त्यांना जीव घालण्याची पद्धत आहे. आणि मग ती कुलदेवीचा उपासना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून रुक्मिणी आईसाहेब देवीच्या मंदिरात गेली. तिचं लक्ष देवीच्या मंदिरात नाही. हे पत्र भगवंताकडे पोहोचले. आणि भगवंताने पाहिलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाला. सुदेव नावाच्या ब्राह्मणाने विचारलं भगवान आपके लिए लेटर है. भगवान बोले जरा खोल के पढ़ के दिखाओ. सुदेव नाव के ब्राह्मण बोले भगवान ये पर्सनल मॅटर आहे, वैयक्तिक पत्र आहे. आणि दुसऱ्याचं पत्र कधी वाचायचं नाही. दुसऱ्याचा फोन आलेला कधी उचलायचा नाही. कारण कधी कोणाचा फोन असेल काही सांगता येत. मग समजदार माणसं तेच असतात दुसऱ्याचा फोन उचलत नाहीत. म्हणून दुसऱ्याचा फोन कधीच आपल्या घरात जरी असला तर उचलायचा नाही. किती शांततेत ऐकताय ना, बरं वाटतं. हे फक्त प्रॅक्टिकलमध्ये पाहिजेत. आणि मग सुदेव नावाच्या ब्राह्मणाने वाचून दाखवलं प्रभू महाराष्ट्रातून विदर्भातून अमरावती जिल्ह्यातून कौंडण्यपूर नाव ऐकलं का? कौंडण्यपूरमधून भीष्मक राजाची सर्वात छोटी मुलगी रुक्मिणीचं पत्र आहे. आणि ती म्हणते मी तुमच्यावर नितांत प्रेम करते. श्लोक वाचून दाखवले. तुम्ही मला घ्यायला या. भगवान म्हणले देर किस बात की. लगेच प्रेस केलेले नव्हते कपडे, रात्रीच लॉन्ड्री उघडली. कल जाणं आहे ना बाई. आणि मग भगवंताने उद्या जायची तयारी केली. इकडं रुक्मिणी माता मंदिरात आली. आओ मेरी सखी आओ मुझे मेहंदी लगा दो, मुझे इतने सुंदर बना दो की श्याम सुंदर की दुल्हन बना दो. आता रुक्मिणीचा मेकअप करायचा आहे. पार्लरवाल्या बऱ्याच जण येत इथं. तुम्ही रुक्मिणीचं पार्लर करता का नाही? मुलगी लग्नाच्या अगोदर कुठं जाती? पार्लरला. मग आता रुक्मिणी तुमची मैत्रीण आहे. तुमची कोण आहे? बहीण आहे. कोणाची मैत्रीण आहे? कारण विदर्भ हा महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात पुणे जिल्हा येतो आणि पुणे जिल्हा काटेवस्तीसुद्धा कुठे येते? महाराष्ट्रात येते. म्हणून ही कथा मुलीवाल्या पार्टीची. आणि रुक्मिणी आईसाहेबाचा मेकअप करूया. जी स्त्री माझ्या रुक्मिणी आईसाहेबाचा मेकअप करेल तिच्या जीवनातलं कल्याण होईल. पण रुक्मिणी आईसाहेब म्हणते ऐका माझ्या हातावर मेहंदी काढा, मला लिपस्टिक लावा. काय म्हणतात त्याला? लिपस्टिकच का नाही ते काय लिपस्टिक. हा ते फाउंडेशन वगैरे लावा,
टिकली लावा, ते पण ऐका, ऐसी मेहंदी लगाओ की उसका रंग कबू ना छूटे. आपण लावलेली मेहंदी 8 दिवसात निघून जाईल, पण रुक्मिणी म्हणते ऐसी मेहंदी लगाओ कि उसका रंग कबू ना छूटे. ऐसा दुल्हा मुझे मिले वो कभी ना मुझसे रूठे ना तुटे. तर आओ मेरी सखी आओ मुझे मेहंदी लगाओ. गुरुजींच्या मुखातनं भजन ऐकूया आणि या भजनातच आपण पार्लर खोलूया. सर्वांनी हातवर करा, मेकअपसाठी सर्वांनी हातवर करा. रुक्मिणी आई साहेबांचं हरी बोल. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना 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 दो. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना 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 दो. चुनरी के रंग नाई छूटे, चुनरी के रंग ना छूटे, ऐसा दूल्हा के कबू न छूटे, ऐसा के कबू न छूटे. आज मेरी मोतियों से मांग तो भरा दो, आज मेरी मोतियों से मांग तो भरा दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना 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 दो. बांध के घुंघरू में उनको रिझाऊंगी, बांध के घुंघरू में उनको रिझाऊंगी, धिक 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 तारा मैं शाम शाम गाऊंगी, धिक धिक तारा मैं शाम गाऊंगी. बांध के घुंघरू में उनको रिझाऊंगी, धिक 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 तारा मैं शाम शाम गाऊंगी. सतगुरु को बुला के फिर तो लगा दो, सखियों को बुला के डोली तो सजा दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, आओ मेरी सखियों मुझे सुंदर सजा दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो. प्यार से बोलो राधे राधे. आणि रुक्मिणी आई साहेबांचा मेकअप झाला आणि रुक्मिणी साहेब मंदिरात पूजेला गेली, पण तिचं लक्ष मंदिरात पूजेला लागेना. देवीची पूजा केली. बघते ज्याला मी पत्र पाठवलं तो आला का. माझे भगवान रथ घेऊन आले. मंदिराच्या बाहेर रथ थांबला आणि मंदिरात प्रवेश केला. लाखोनी समाज होता. शिशुपालाने झडपलं सुरक्षा आणली होती. रथ बाहेरच थांबला. भगवंताने प्रवेश केला. रुक्मिणी आई साहेबांनी लांबून पाहिलं. आया आया वो मेरा सावरिया. रथ थांबला मंदिराच्या बाहेरच आणि भगवंताने प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर आतमध्ये प्रवेश केला आणि पाहिलं रुक्मिणीने लांबून, ज्याच्यावर मी प्रेम केलं तो आलाय. आल्याबरोबर रुक्मिणीच्या हातातलं ताट, सैलिया, लाखो समाज, नवरदेवानी ठरलेल्या नवरदेवानी झेडप्लस आणलेली सगळी सिक्युरिटी आणि एवढ्याच्या मध्ये माझी रुक्मिणी पुढे होती. भगवान धावत आले. रुक्मिणीचा हात पकडला आणि हात पकडून भगवंताने रुक्मिणीला नेलं, रथात बसवलं आणि रुक्मिणीच्या हातात घोड्याचे लगाम दिले. तू रथ हाण, पाठीमागनं कोणी आलं तर मी युद्ध करतो. आणि जसे घोड्याचे लगाम रुक्मिणीच्या हातात ठेवले आणि घोड्याने आवाज दिला आणि रथाने जे घोड्याने टाप मारले, रथ गेला. तेव्हा शिशुपालन ते जागे झाले. अरे रुक्मिणी को भगा केले गए, रुक्मिणी को भगा केले गए, अरे रुक्मिणी पळून गेली, रुक्मिणी पळून गेली. शिशुपालाला राग आला.
आता काय आरडाओरडा करताय की रुक्मिणी पळून गेली, रुक्मिणी पळून गेली, रुक्मिणीला पळून नेलं. तुम्हाला काय खायला आणलं का इथे? हा, गेला ना रात, किती वेळ झाले? तुम्हाला काय खायला आणलं का इथे? कुणी पाहिलं नाही का रुक्मिणीला नेताना? एक सैनिक उभा राहिला, महाराज शिशुपालजी मी पाहिलं त्या कृष्णाला रुक्मिणीला नेताना. अरे मग आता काय तोंड करून सांगतोय? मगा बोबाटा करता येत नव्हता? पकडला असता त्याला. मी पाहिलं त्याला, मी ओरडणार होतो, पण काय झालं, जोडी एक नंबर दिसत होती. मी म्हटलं कशाला डिस्टर्ब करावं, का कशाला अडचण आणावी. तेवढ्यात तिसरा उठला, तो म्हणला मी पाहिलं. मग तू का नाही ओरडला? तो म्हणला मी ओरडणार. तेवढ्यात तो द्वारिकेचा कृष्ण माझ्याकडे पाहून हसला. उसकी हसी में हम फसे, उसकी हसी में सारी दुनिया फसी. आणि मग शिशुपाल आणि बाकीचे युद्धासाठी पाठीमाग गेले. रथ द्वारकेला पोचला आणि भगवंताचा विधिवत महाराष्ट्र पद्धतीने विवाह झाला. आता आपण विवाह, भगवंताचं स्वागत. आता इथं कार्यकर्ते मला कोणीच दिसत नाहीत, श्याम भैया वगैरे कोणीच नाहीत. काही अक्षदा वगैरे असतील तर फुलं वाटा. दुसरी सूचना, रुक्मिणी साहेब आणि तिचे बाकीच्या येणार आहेत. भगवान परमात्मा येत आहेत. मंगलाष्टिका झाल्यावर फुलं टाका, तोपर्यंत कुणी टाकू नका. आइए, स्वागत है उनका, बुलाइए जल्दी उनको. बहारो फूल बरसा मेरे घनश्याम आए, मेरे घनश्याम आए. हवाओं रागनी गाओ, मेरे घनश्याम आए, मेरे घनश्याम आए. वो लाली फूल की मेहंदी लगाई गोरे हाथों में, उतर आए घटा का जल लगाई प्यारी आंखों में. हवाओं रागनी गाओ, मेरे घनश्याम आए, मेरे गोपाल आए. बहारो फूल बरसा मेरे घनश्याम आए हैं, मेरे गोपाल आए. गोरे हाथों में, उतर आए घटा का जल लगाई प्यार आंखों में. हवाओं रागनी गाओ, मेरे घनश्याम आए हैं, मेरे गोपाल आए हैं, मेरे गोपाल आए, मेरे गोपाल आए. सर्वांनी शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लालं मुरुडं विनायकमणं चिन्तामणि देवरं लेण्याद्रि गिरिजा
हरम ओझरम ग्रामे राजन संस्थितो गणपति शुभमंगल सावधान गही वरला मुकाहुंदक गही वरला मुकाहुंदक भरून येतो लढती लेक चालली दूर लढती लेक चालली दूर जाचे त्याला देऊन हाती जाचे त्याला देऊन हाती तुटे आतडे कंठ दाटला तुटे आतडे कंठ दाटला हे पूर लढती लेक चालली दूर लढती लेक चालली निरोप जावा आठवणीचा निरोप जावा आठवणीचा माहेराच्या आठवणीचा माहेराच्या आठवणीचा माहेराच्या आठवणीचा संसाराचे गाणे गाता संसाराचे गाणे गाता सुराचा मिळवा सूर 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 लेक चालली सावधान शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतर्पटात धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी हे वाचन स्त्री बहुगल बलान करणे शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव सावधान शुभ मंगल सावधान सावधान तदेव मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभम भवतु कल्याणम सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत पगडे मामी लग्नात नाचल्याशिवाय थोडं जायचंय. आमच्या चरोलीच्या पगडे मामी
उपसरपंच ना सदस्य मामी आल्यात चंदननगरवरनं, सर्व पाहुणे मंडळी आले, त्यांचाही आरतीचा या सहभागी आहे. या जगतापकडे कन्यादान द्या आणि लग्नात एक भजन घ्यायचं, नाचायचं आणि मग आरती होईल. तुम्ही जा. श्री आजच्या आरतीचे यजमान श्री लहाने सर, संतोषजी चौधरी, नितीन सुकाळे, गीते महाराज, पांडुरंग महाराज फुंदे, शिवाजी सुकाळे मामा, भीमरोशम का भीमसेन कोंबरे या आरतीचे यजमान आहेत. सर्वांना विनंती आहे जागेवर उभे राहा, जागेवर. सर्वांना नाचायचं मग आरती. एक भजन घ्यायचंय. मोबाईल बंद करा, एकाचाही मोबाईल चालू ठेवू नका. सर्वांनी हात वर करा. देवाच्या लग्नात नाचल्याशिवाय आपलं लग्न होणार नाही. आणि ज्यांचे झालेत त्यांचे मुलाबाळाचे बाकी आहेत. एकच मिनिट. आता वेळ तर असाही झालाय आणि तसाही झालेला आहे. नवरदेव नवरीला वर येऊ द्या. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी हात. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हरी बोल. काट्यांच्या वस्तीत चरोली गावात, अरे चरोली गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्यात 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 सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत. काटे वस्तीत या चरोली गावात काय वाजत गाजत, काय काय वाजत गाजत, सोन्याचं 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 देवाचं लागत, सोन्याचं वासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं वासिंग लग्न देवाचं लागत. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी नाचायचं. पुरुष, तरुण वर्ग, बाल गोपाल सर्वांनी. अरे त्या नको त्याच्या लग्नात डीजे पुढे नाचण्यापेक्षा देवाच्या लग्नात नाचा. यमाच्या दारात नाचायची गरज पडणार नाही. प्यारचे बोलो राधे राधे. सर्वांनी हात वर करा. हा मृदंग तबला प्याड मोठ्या हौसेनं वाजत, अन हौसेनं वाजत,
सोन्याचं 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 बाशिंग लग्न देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं सोन्याचं नगरीत काय वाजतं सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं बस झालं आता वाजले की 12 वाजले म्हणजे 12 वाजत आले त्यामुळे नाही नको आता वेळ झाला वन्स मोर नाही वन्स मोर एकच मिनिट जो नाचणार नाही त्याच्या घरात लग्न होणार नाही आणि ज्यांचे झालेत त्यांचे घटस्फोट होतील लक्षात ठेवा सर्वांनी हात वर करा हात एक साथ एकच हा शाम के बिना तुम भी शाम के बिना तुम भी तुम्हारे बिना शाम आधे राधे 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 शाम के बिना तुम भी शाम के बिना तुम भी तुम्हारे बिना शाम आधे राधे 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 वृंदावन बिहारी लाल की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय। सके तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो हार नमक न लगा देना।
दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना। हरि ओम महाचंद्रमा मनसो जातक्षुः सूर्यो अजायतः श्रोत्राद्वायुष प्राणश मुखादग्निरजायत। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि सहितं नमामि सहितं नमामि। बाके बिहारी तेरी आरती गाओ हे गिरधर तेरी आरती गाओ। आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ। आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ। बाके बिहारी तेरी आरती गाओ हे गिरधर तेरी आरती गाओ। मोर मुकुट तेरे शीश पे सोहे प्यारी बंसी मेरा मन मोहे। देख छवि बलिहारी में जाऊं बाके बिहारी तेरी आरती गाओ हे गिरधर तेरी आरती गाओ। चरणों से निकली गंगा प्यारी जिसने सारी दुनिया तारी। उन चरणों के दर्शन पाऊं बाके बिहारी तेरी आरती गाऊं हे गिरधर तेरी आरती गाऊं। व्यासदास के श्री हरिदास के नाथ आप हो। सुख दुख जीवन प्यारे साथ आप हो। श्री चरणों में बलि 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 गाऊं बाके बिहारी तेरी आरती गाओ। आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ बाके बिहारी तेरी आरती गाओ हे गिरधर तेरी आरती गाओ। बंदिन चरण रण पाइन हरे